विधान भवनामध्ये आज हाणामारी पाहायला मिळाली। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद टोकाला गेला। या वादाचं रूपांतर कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये पाहायला मिळालं। बघूयात कशी झाली या वादाची सुरुवात आणि आज यामध्ये काय काय घडलं। कुणी मारतंय तर कुणी अडवतंय, ज्याला जे वाटतंय तो ते करतोय। हा प्रचंड गोंधळ, ही फ्री स्टाईल हाणामारी। प्रेक्षक हो, हे सगळं सुरू आहे ते चक्क विधान भवनात। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेला हा राडा केवळ हाणामारी नाही, तर एकमेकांना उद्देशून अर्वाच्य शिव्यांचा भडीमारही करण्यात आला। पडळकर समर्थकांनी आव्हाडांचे खंदे समर्थक नितीन देशमुख यांची कॉलर धरली आणि त्यानंतर ही हाणामारी सुरू झाली। एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली। या राड्यानंतर पडळकर विरुद्ध आव्हाड वाद आणखीनच पेटलाय। आव्हाडांनी पडळकरांनी वापरलेल्या शिवराळ भाषेकडे बोट दाखवलं, तर गोपीचंद पडळकरांनी यासाठी आव्हाडांना जबाबदार धरलं। विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवाला शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। अधिवेशनाच्या काळात विधान भवन इमारतीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलेल्या या हाणामारीमुळे नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्या पंडित समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात, असंच मी म्हणेन। हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं हे कृत्य होणं, आमदारावर हाणामारी होणं, याचं समर्थन करण्याचं कारण नाही। विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई करेन। नाही, अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की मी कंट्रोल करतोय, त्यामुळे हे सगळे इथली जबाबदारीच माननीय अध्यक्षांची असते। त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो, त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। या राड्याचे पडसाद विधानसभेतही उमटले। आपणाला जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा आव्हाडांनी केला, तर या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले। संपूर्ण रिपोर्ट मी मागितलेला आहे। काय नेमकं घडलंय त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन। खरं तर गुरुवारी झालेल्या या राड्याची ठिणगी 2 दिवसांपूर्वीच पेटली होती। याला कारणीभूत ठरला तो पडळकर विरुद्ध आव्हाड हा संघर्ष। जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनात येताना पडळकरांना उद्देशून मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा दिल्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा।
त्यानंतर बुधवारी विधान भवनाच्या पार्किंगमध्ये पडळकरांच्या गाडीचा दरवाजा मृत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना लागला. आव्हाडांच्या म्हणण्यानुसार हा दरवाजा मुद्दाम जोरात उघडण्यात आला होता. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अगदी शिवीगाळही करण्यात आली. बघतो नाहीये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही. या प्रकारानंतर नितीन देशमुख या आव्हाडांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. त्यात आव्हाडांचा हा कार्यकर्ता पडळकरांना मारणार असं जयंत पाटलांना सांगताना दिसतोय. हो साहेब, त्या पडळकरला मारणार ना मी आज. त्याला दाखवतो मस्ती तिची. आतमध्ये दादागिरी करतोय, आतमध्ये दादागिरी करतोय. त्याला पण मारला. गेले एकदा गुंड घेऊन आला होता. त्याची मस्ती आहे त्याला. विधान भवनाच्या इमारतीतच पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. या राड्यानंतर महसूल मंत्री बावनकुळेंनी पडळकरांना बोलावून घेतलं. जितेंद्र आव्हाडांशी चर्चा केली आणि त्यानंतर पडळकरांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. विधान भवन म्हणजे कायदे मंडळ. जिथे मुद्दे मांडायचे तिथं मुद्द्यांची भाषा सुरू झाली. आमदारच अर्वाच्य भाषा वापरू लागलेत. आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठलेत. ही राडा संस्कृती महाराष्ट्राला शोभणारी नाही. विधिमंडळाच्या इतिहासात लाजिरवाणी घटना म्हणूनच या राड्याची नोंद होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.